कुठलीही चटणी नको, लोणचं नको, फक्त खोबऱ्याचे तुकडे, हिरवीगार कोथिंबीर आणि दह्यातलं किंवा ताकातलं उपपीठ. पहा कसं लागतंय ते. आणि छान लागल्यावर आय गॅरंटी तुम्हाला माझी आठवण येईलच येईल. येईल ना? नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. उपमा, सांजा, उकडपेंडी, उपपीठ हे सगळे प्रकार तुम्हाला माहिती आहे. पण उपपीठ बनवण्याचे प्रकार खूप वेगवेगळे असतात. साऊथमध्ये गेलं असताना मी आणि चेतन एका ठिकाणी इथं फिरत होतो. तर चेतन में भाऊ वहाँ पे कुछ तो भी अलग मिल रहा है. म्हटलं चलो देखते हैं. चलो देखते. तर ते उपपीठचाच प्रकार होता, पण बनवण्याची पद्धत खूप वेगळी होती. गंमत कशी असते की तुम्ही खाऊन घेता, पण आम्ही लोक किचनमध्ये जाऊन बघतो. थोडीशी जुगाडझोड करून, कोणी जाऊ देत नाही बरं किचनमध्ये, पण आपलं जमून जातं. त्या किचनमध्ये जाऊन पाहिलं आणि त्याची पद्धत जेव्हा खाल्ल्यानंतर वेगळे पण लक्षात आल्यावर पद्धत पाहिली. पद्धत आवडली आणि म्हटलं चला तुम्हाला दाखवा. सगळ्यात पहिले कढीपत्ता, त्याच्यानंतर हिरवी मिरची, आलं हे सगळं आपण कुटून घेऊ. कढीपत्ता, त्यानंतर हे आल्याचे तुकडे, हिरवी मिरची, हे सगळं आपण छान कुटून घेऊ. आता हा कुटलेला मसाला, त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेले टोमॅटो, दही, पाणी, ह्याला छान रवीने आपण घुसळून घेऊ. पॅनमध्ये तेल, आणि तेल छान गरम झाल्यावर यामध्ये आपल्याला घालायची आहे उडदाची डाळ, आणि उडदाच्या डाळीच्या पहिले मोहरी, बोरी मिरची, किंवा बोरी मिरची नसेल तर तुम्ही लाल मिरची असेल तर ती चिरून घातली तरी चालेल. त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे हिंग आणि थोडीशी हळद. यामध्ये रवा, साधारण 1 वाटी रवा आहे, तर त्याला आपण 5 पट पाणी आणि दही घेतलं आहे. त्याला छान खमंग भाजून घेऊ. चवीनुसार मीठ, चिमूटभर साखर, हे छान सगळं एकत्र करून घ्यायचं. आणि नंतर हे मिश्रण घातल्यावर गॅस जो आहे तो छान मोठा करायचा. याला एकत्र करायचं आणि एकत्र करून ह्याला एक छान वाफ येऊ द्यायची. आणि ज्यावेळी आपण झाकण ठेवतो त्याच्या आधी गॅस मोठा केला होता, झाकण ठेवल्यावर गॅस सिम करायचा. यावर पुन्हा किसलेलं आलं, आणि आता सर्विंगची तयारी. यावर छान तूप लावून घ्यायचं. कुठलीही चटणी नको, लोणचं नको, फक्त खोबऱ्याचे तुकडे, हिरवीगार कोथिंबीर आणि दह्यातलं किंवा ताकातलं उपपीठ. पहा कसं लागतंय ते. आणि छान लागल्यावर आय गॅरंटी तुम्हाला माझी आठवण येईलच येईल. येईल ना? पाहत राहा मास्टर रेसिपीज. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.